मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। कर्जमाफीसाठी सरकारने काढलेल्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे यावेळीची कर्जमाफी आजपर्यंतच्या सर्व कर्जमाफ्यांमध्ये सर्वात कडक अटी शर्ती असलेली आणि खूप कमी शेतकऱ्यांना लाभ देणारी ठरणार आहे। सरकारच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये संताप व्यक्त करण्यासाठी किसान सभेने या आदेशाची राज्यभर होळी करण्याची हाक दिली होती। दरम्यान आज नांदेड जिल्ह्यामधील किनवट इथे तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये अध्यादेशाची होळी करण्यात आली। शेतकऱ्यांची घोर फसवणूक करत आहे असे आरोप यावेळी बोलताना किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष अर्जुन आडे यांनी व्यक्त केलाय। कर्जमाफीसाठी लावण्यात आलेल्या अटी रद्द करा, सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, नियमित कर्जदार शेतकरी, शेडनेट पॉली हाऊस शेतकरी, कुक्कुटपालन शेतकरी यांच्यासह सर्व पीक आणि शेती सुधारणा कर्ज माफ करा या मागण्या यावेळी करण्यात आल्या। तर या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड अर्जुन आडे तसेच मोहन जाधव, शेख चांद, जनार्दन काळे, अशोक आत्राम तसेच मेहमूद पठाण, शेख सलाम, दूधराम आडे तसेच रमेश राठोड आदींनी केलाय। सरकारने कर्जमाफीच्या नावाने महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या जखमेवरती मीठ चोळलेलं आहे। अरे म्हणून ही जी कर्जमाफी आहे ती अतिशय फसवी अशी कर्जमाफी आहे। ही कर्जमाफी सरसकट सर्व शेतकऱ्यांना लागू झाली पाहिजे। केवळ 55 लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी लागू आहे असं GR वरून समजतं। आणि म्हणून या GR मध्ये ज्यांना 25,000 रुपये ज्या घरामध्ये पगार असेल त्यांना ही कर्जमाफी लागू होणार नाही अशी जाचक अट ज्यांनी लावलेली आहे ती ताबडतोबीने वापस घेतली पाहिजे अशी मागणी इथे महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत। 2017 साली आणि 2021 साली ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी 2019 आणि 2021 मध्ये जी कर्जमाफी झालेली होती, ज्यामध्ये जे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली त्यांना या कर्जमाफीपासून वगळण्याचा डाव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। आणि म्हणून आमच्या डोळ्यात तुम्ही हे अशा पद्धतीनं धुळफेक करू शकत नाही। आणि म्हणून महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची मागणी आहे, आम्ही तुमच्या छाताडावर बसून पडत्या पावसात बसून आम्ही 30 ऑक्टोबरला लेखी घेतली, सरसकट 7/12 कोराचं तुम्ही घोषणा केली। आता सगळ्या कंडिशन टाकून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, खरे जे शेतकरी आहेत 7/12 कोरा तर सोडा, किमान त्यांना 2 लाख रुपये तरी सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्याला जाईल या पद्धतीनं सर्व जाचक अटी ताबडतोब वापस घ्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला कर्जमाफीची घोषणा लागू करा ही जाहीर मागणी या ठिकाणी आम्ही करतो आहोत। 50,000 रुपयेवाला जो शेतकरी आहे, रेग्युलर शेतकरी, त्यांनाही 2 लाखाची ताबडतोब मदत करा ही आमची मागणी आहे। ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर भरलेलं आहे पण गेल्या वर्षी भरलेलं नाही त्यांना सुद्धा तुम्ही जे काही जाचक अटी लावलेल्या आहे त्याही अटी सगळ्या वापस घ्या आणि फसवी सध्याची जे कर्जमाफीची घोषणा आहे ताबडतोबीने वापस घेऊन परत एकदा याच्यावरती विधान भवनामध्ये विधान मंत्रिमंडळामध्ये विचार करून महाराष्ट्राचा शेतकरी संकटात सापडलेला आहे, दुष्काळात सापडलेला आहे, कर्जात सापडलेला आहे, डिझेल पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत, खताचे भाव वाढलेले आहेत, शेतकरी आत्महत्या करतो आहे। अशा वेळेला महाराष्ट्राचा शेतकरी हिताच्या घोषणा करणारं सरकार तुम्ही खरेच शेतकऱ्यांच्या हिताचे आहात हे तुम्ही दिसले पाहिजे, अन्यथा तुम्हाला महाराष्ट्राचा शेतकरी माफ करणार नाही अशी जाहीर घोषणा या ठिकाणी करतो। आणि मझहर शेख, C24 तास, नांदेड।